महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला। अमरावती विभागाचा निकाल 95.58% लागलाय। 9 विभागीय मंडळांमध्ये गेल्या वर्षी 93.22% निकालासह अमरावती विभाग राज्यात 6व्या स्थानी होता। यावेळी तो क्रमवारीमध्ये 5व्या स्थानी आला आहे। अमरावती विभागातून एकूण 1,61,049 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली। प्रत्यक्ष परीक्षेला 1,61,684 विद्यार्थी प्रविष्ट झाले। त्यापैकी 1,52,631 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। अमरावती विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी 95.58% आहे। अमरावती विभागात वाशिम शहरानं 96.36% प्राप्त करत पहिला क्रमांक पटकावला। अकोला शहरानं 95.86% तर बुलढाणा शहरानं 95.36%, तर यवतमाळ शहरानं 94.57% आणि अमरावती शहरानं 94.9% गुण प्राप्त केले। आज दिनांक 27/5/2024 रोजी इयत्ता 10वीचा निकाल हा जाहीर करताना विशेष आनंद वाटतो आहे। अमरावती विभागीय मंडळाचा 10वीचा निकाल आहे 95.58%। सर्व उत्तीर्ण असलेले विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांचे आप्तेष्ट, त्यांचे वर्ग शिक्षक, जिल्हा आहे वाशिम, तर शेवटचा जिल्हा आहे तो अमरावती। अमरावती जिल्ह्याचा विचार करता अमरावती जिल्ह्याची जी टक्केवारी आहे ती आहे 94.61%। यामध्ये विद्यार्थिनींचं उत्तीर्णतेचं प्रमाण हे विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आहे, तर विद्यार्थ्यांचं आणि विद्यार्थिनींचं कुठंही त्यांनी त्यांचं मनोबल खचू न देणे आणि पुढील भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने तयारी करणे यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते। ज्या विद्यार्थ्यांनी अपेक्षित यश संपादन केलं नाही किंवा आपल्याला मिळालं नाही असं वाटत असेल, अशा विद्यार्थ्यांनी पुनश्च जी परीक्षा होत असते दरवर्षीप्रमाणे जुलै आणि ऑगस्टमध्ये आपली पुनर्परीक्षा होते, या परीक्षेला प्रविष्ट होऊन ज्या विषयामध्ये संपादन कमी आहे अशा विषयामध्ये त्यांनी पुन्हा परीक्षा द्यायची आहे आणि आपल्या श्रेणी सुधार मिळवायचा आहे आणि आवश्यक असलेली अपेक्षित असलेली संपादन ते प्राप्त करू शकतात। त्याच पद्धतीमध्ये जर ओव्हरऑल रिझल्ट त्या विद्यार्थ्यांना आपला योग्य वाटत नाही किंवा त्यांना वाटते की मला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळालेलं आहे, अशाही विद्यार्थ्यांनी संपूर्ण विषय घेऊन जी पुनर्परीक्षा जुलै ऑगस्ट 24 मध्ये होणार आहे या परीक्षेला प्रविष्ट व्हावं आणि अपेक्षित यश हे संपादन करावं। त्यासाठी मी शुभेच्छा सुद्धा व्यक्त करते आपल्याला।